तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझं सकाळपासूनचं रुटीन आणि आपू झोपेपर्यंत म्हणजे 12-1 पर्यंतचं. तर इथे सकाळीच मी 6 वाजता आपूच्या पप्पाचा डब्बा करून दिला होता आणि मग नंतर आपू उठली होती झोपेतून. तोपर्यंत मी कपडे वगैरे मशीनला लावले होते. 9 वाजेपर्यंत आपू उठते. नंतर तिच्या हातात ब्रश दिला होता, पण तिचे नाटकं दुसरेच सुरू होते. तिला काय ब्रश करायचा नव्हता. मग तोपर्यंत मी भांडी वगैरे लावून घेतली. आता ती काय करते ना, खेळत खेळत तिचं चाललेलं तिला नंतर मग मी खाली उतरवलं, कारण की मला वाटलं पडेल वगैरे, कारण की ती एवढी हसत होती ना आणि इकडे तिकडे पाय हाणत होती. म्हणून मग मी तिला खाली उतरवलं. आता सकाळपासून ना अपूच्या पप्पाचा टाईम चेंज झाला, म्हणून ते सकाळीच जात आहेत आजकाल. तर कामं पण पटापट होत आहेत, पण आपू कुठे करू देते. तिचं चाललेलं चहा कर मम्मा, पाणी कर, असं काहीतरी तिचं चाललेलं राहतं. त्यामुळं ना मग उशीर होऊनच जातो, जो उशीर व्हायचा तो होतोच. पण मग हिच्यासाठी मी ना चहा केला होता आणि माझा पण चहा राहिला होता घ्यायचा. मी ब्रश करून फक्त कामच करत होती, म्हणजे मशीनला कपडे वगैरे लावली, अंघोळ वगैरे करावं म्हटलं. पण नंतर म्हणलं चला तिच्यासोबतच करूया, कारण की खूप झाडून वगैरे सगळंच राहतं आणि मग काय होतं, खूप धूळ होतं, परत आंघोळ करावंशी वाटतं. इकडे आता तिला चहामध्ये गुंगवलं होतं, तोपर्यंत म्हटलं बेड आपण क्लीन करून घेऊया. कारण की काय झालं होतं, आणला तसा बेड ना, मी एकदा पण बेडशीट काढलं नाही, जसं आथरलं तसं काही काढणं झालंच नाही. त्यामुळे आज निवांत होतं, म्हटलं चला बेडशीट वगैरे काढूया, मस्त छान असं दुसरं आथरता येतं वगैरे. तर माझ्या पायाला खूप मोठं लागलं. तर समोर दिसेल तुम्हाला, समोर सांगतेच मी काय लागलं. तर चांगल्या वस्तू कधी पण नुकसान देतातच. तसं माझा बेड हा आवडीचा एवढा आणि मग आणला आणि मला इतका जोरात लागला ना तो, मी दाखवते तुम्हाला समोर. इथे एवढं मोठं ब्लँकेट मला धुवायचं आहे, पण आता पाऊसच सुरू आहे सध्या, म्हणून माझं चाललं आहे की थोडंसं आरामशीर धुऊया जेव्हा ऊन पडेल तेव्हा. कारण की काय होतं ना, वाळत काय नाही आता, एवढं जड बेडशीटच वाळत नाही आहे, तर एवढं कुठं जड वाळणार आहे. त्याच्यामुळं ना म्हटलं नको बाई धुवायचं कुठे, कारण की पाऊस वगैरे जर आला ना तर काहीच खरं नाही त्या बेडशीटचं. इथे मस्त छान दुसरं बेडशीट आतरून घेत होती मी. आणि दिवसभर एवढे कामं पुरतात ना, आणि आपूच्या पप्पाचं असं असतं की तू करते काय दिवसभर. सगळ्याच नवऱ्यांचा हाच प्रश्न असतो की तू दिवसभर काय करते. आता काय होतं ना, आपूचे पप्पा ऑफिसवरून आले ना की मी म्हणत असते मी खूप थकले आहे. तर ते म्हणतात कामच काय काय घरी काम, फक्त खायचं प्यायचं करायचं आणि मस्त आराम करत असशील तू तर. हे बघा माझ्या पायाला एवढं मोठं लागलं होतं ना, रक्त निघत होतं आणि पहिल्यांदा माझं एवढं रक्त म्हणजे निघलं. याच्या पहिले मला कुठं लागलंच नाही आणि ते दिसत नाही आहे, पण खरंच खूप आतमध्ये घाव लागला होता. इथे भांडे घासायला आली होती, कारण की सकाळच्या स्वयंपाकाचे वगैरे भांडे पडले होते, तेच घासत होती मी. आपूचं चाललं होतं तिकडे धिंगाणा करणं, नाश्ता पाणी चहा सगळं सांडत बसली होती तिकडे तिचं तिचं. म्हटलं तोपर्यंत जाऊ दे आता. हे काय माझा ब्लॉग बघत नाहीत तेवढं ध्यान धरून, बघत पण असतील, पण मला कधी म्हणत नाही. पण एवढे कामं मी करते. खरंच याचं नवल पाहिजेच. प्रत्येक नवरे असे असतात का, मला कमेंट करून सांगा. तुमचे पण नवरे तुमची किंमत म्हणजे तुमची किंमत नसते का त्यांना, काय माहिती, यांना असेल कदाचित, पण ना ते मला म्हणतात कामच काय कामच काय, बस एवढा राहतं. इथे आपलं आंघोळ घातली होती मी मस्त छान असं. आता तिला रेडी करणं म्हणजे मोठा टास्क आहे, कारण की ती ना एका जागी काही थांबत नाही, उठून जे पळायचं असतं ना तिला. खरं आपूच्या केसांवरनं मी नवीन नवीन म्हणजे हे ट्राय करते, काय बोलतात त्याला, हेअरस्टाईल. आणि तिचं कसं असतं ना, उठून पळायचंच असतं. थोडा वेळ मोबाईलचं मस्त लावून दिला ना तरच ती मला ते केस विचारू देते, नाही तर ती अजिबात विसरू देत नाही. आता कोणी ब्लॉग बघत असेल तर मला म्हणत असेल काय पोरीला मोबाईलची घाण सवय लावली, पण माझी पोरगी इतकी तडतडी आहे ना, ती एखादा असा कांड करून ठेवेल. त्यापेक्षा मी म्हणत असे जाऊ दे बाई तू मोबाईलच बघ, कारण की थोड्या वेळासाठीच देते, असं काही जास्त दिवसभर नाही देत मी. पण काय होतं ना, ती खूप म्हणजे विचित्र विचित्र करते. मला भीती वाटते अक्षरशः की काहीतरी झालं हिला तर उगाच आपलं हे होऊन जायचं. आणि तिला मोबाईलची अजिबात ना सवय नाही आहे. तिला तिच्याकडून मोबाईल घेतला आणि तिला जर म्हटलं ना आपण खेळूया तर ती बिंदास खेळते, असा हट्ट नाही करत की मला मोबाईलच दे म्हणून. तर इथं मी तिची हेअरस्टाईल बनवत होती आणि हेअर बँड लावत होती तिच्या केसाला. आता मला काही हे लावताही नाही गेलं, पण म्हटलं चला करूया. आणि ती इतकं मला हसायला येत होतं ना, इतकी क्यूट दिसत होती ती. आणि सगळे केस इकडे तिकडे चालले होते तिचे, पण ती काय मला लावू देत नव्हती व्यवस्थित, असं चाललेलं राहतं. आणि रोज जर तिचे केस मी टाईमवर म्हणजे आंघोळ केल्या केल्या जर नाही विसरले ना, हे आमचं रोजचंच आहे बरं, हे रुटीन माझं रोजचं फिक्स आहे तिच्या बाबतीत. तरी कामाच्या बाबतीत मागे पुढे होईल, पण तिच्या बाबतीत मी नाही. तिचे कपडे लगेच घालून टाकत असते आणि लगेच तिचे केस विचारायला घेते. पण आज मी 2 काऊज घालते तिचे, पण आज ना मी म्हटलं हेअरबँड खूप दिवसाचा पडला आहे तर हे लावून घेऊया. आणि मला माझंच एवढं हसायला आलं ना की मी काय करते बिचारीवर, परत काढला परत लावणं, असं काहीतरी सुरू होतं माझं.
मला तिचा मेकअप करायचा कधीच कंटाळा येणार नाही, कारण की मला मेकअप करायला इतका जास्त आवडतो ना. आणि मग मी तिचे केस विचारणं याच्यामध्ये माझा एवढा टाईम जातो की तिचा नाश्ता वगैरे ती स्वतः आजकाल म्हणायला लागली, मम्मा दे मला काहीतरी खायला, कारण की ना तिला भूक लागून जाते आणि बाकीच्याच कामात एवढं वेळ जातो ना माझा. तर असं होतं, सकाळी कचरा टाका, बाकीचे सगळे कामं ना इतके पुरतात काय सांगा. फक्त दोघंच घरात आहो आम्ही, म्हणजे तिघंच घरात आहो आम्ही, आणि एवढे कामं पुरतात ना अक्षरशः असं दमायला येत. कधी कधी असं वाटतं की नको, ब्लॉगिंग पण नको काहीच नको. पण ही किंमत ना खरंच कोणालाच नसते या गोष्टीमध्ये. तर आपण जे करतो ना त्याची किंमत असायला पाहिजे, मला तरी असं वाटतं. आणि म्हणजे थोडंफार हेल्प आपल्याला मिळायला पाहिजे. इथं देवपूजा राहिली होती, माझे केस पण विचारले नाही मी. असं वाटत असेल तुम्हाला झोपेतूनच उठली का, पण मी आंघोळ वगैरे करून मस्त छान असं हे केलं होतं, देवपूजा केली होती. मेकअप वगैरे माझा आता काय माहिती कधी असतो, मलाच नाही लक्षात येत की मी कधी मेकअप करते का काय करते. केस पण कधी कधी ना संध्याकाळी जर आपूचे पप्पा ऑफिसवरून आले ना, खरं एक गोष्ट सांगतेस मी तुम्हाला, आता ऑफिसवरून आले ना तर ते बोलतात की काय कशी राहते तू आजकाल, काय केस पण विचारत नाही, काय नाही, स्वतःकडे लक्ष पण देत नाही. पण कोणाला काय म्हणजे त्यांना काय सांगू मी की नाहीच होत. जसं म्हणजे मी बाथरूममधून येते आंघोळ करून ना, तसं मला आरशात बघूच वाटतं. पण काय होतं ना एक काम पडलेलं असतं, दिसतंच यार एवढं. मला असं वाटतं की खरंच मला कोणाचं ताण नाही आहे की याचं करायचं त्याचं करायचं. पण खरंच कोणी जर असतं ना तर एक काम तर करू लागलं असतं ना, म्हणजे थोडंसं मदत तर होत होती ना. पण एकटीला एवढं जीवावर येतं ना, सगळंच जिम्मेदारी आपल्यावर पडून जाते. आता मला ना पाणी एवढं प्यायला सांगितलं डॉक्टरने खूप जास्त, पण माझं पाणीच पिणं होत नाही. आता लक्ष आलं, मला बॉटल समोर दिसली म्हणून म्हटलं चला बाई पाणी तरी पिऊन घेऊ द्या. इथे माझ्यासाठी भाकरी करायला घेतल्या होत्या, रोज त्यांच्या स्वयंपाकातच मी स्वयंपाक बनवून घेत असते. पण आज काय झालं होतं ना, म्हटलं संध्याकाळची एक आणि आत्ताची एक भाकर टाकून मस्त शेपूची भाजी करूया. कारण की ना खूप कंटाळा येतो संध्याकाळी पण भाकरी वगैरे टाकायचा. पोळ्या पटापट टाकून घेऊ शकतो आपण, पण भाकरी जर टाकायच्यात म्हटलं ना की खूप जास्त कंटाळा येतो. आता हे स्ट्रगल कोणाला दिसत नाही, म्हणजे हे कामं कोणाला दिसत नाहीत. कोणाला असं वाटतं की व्हिडिओ बनवायचा, फक्त हसायचं, मस्त मजा चालू असेल. पण खरंच हे सिरियसली व्हिडिओ बनवणं काही सोपं नसतं. आपण एखाद्याला सहज नाव ठेवून देतो की व्हिडिओ बनवायचा, 1 मिनटाचा व्हिडिओ असो किंवा किती अर्ध्या तासाचा व्हिडिओ असो, आपण ते एन्जॉय करून पाहतो. पण ना त्याच्या मागची मेहनत एवढी जास्त असते ना, खरंच खूप जास्त असते बाबा. मला आत्ता कळायला लागलं. पहिले मी पण दुसऱ्याचे व्हिडिओ पाहायची, पण मी अशी कधी नाही म्हणायची की खूप सोपं असतं. पण आत्ता कळायला लागलं की खूप अवघड असतं. व्हिडिओ बनवणं काय तेवढं सोपं नाही आहे जेवढं आपण विचार करतो तेवढं, की असं वाटतं कॅमेरा ठेवायचा आणि मस्त बनवायचं, पण तसं नसतं. बरोबर सर्व व्यवस्थित घ्यावं लागतं. कधी कधी काय होतं ना, कॅमेरा चालू करतच नाही आणि इकडे करायला लागतो काम आपण. असं माझ्या वेळेस पण प्रत्येक वेळा व्हायचं माझ्यासोबत. पण आता तेवढं नाही. चला भाकरी करून घेवा म्हटलं पटापट, कारण की ना नंतर आपूला पण खायचं करायचं होतं. आपूचं पण म्हणजे तिला नाश्ता भरवला होता मी, पण आता राहिलं होतं तिचं जेवण. तर जेवणामध्ये सकाळचं पोळी भाजी होती तिची, म्हणजे त्यांच्यासोबतचीच पोळी भाजी होती, म्हणून तिचं काही टेन्शन नव्हतं आता मला बनवायचं. पण भरवायचं टेन्शन होतं, कारण की ती इतके नाटकं करून खाते ना, ती एक गप अशी काही खातच नाही. तिला असं म्हणून खावं लागते, चिवाला काऊवाला, परत एक साईडला मोबाईल लावून वगैरे. आता मला तिचा हळूहळू मोबाईल कमी करायचा आहे, पण नाही होत, कारण की मी इकडे हे असे कामं करते वेळेस ना ती तिकडे तोंडात काही घालेल, काही हे करेल. आत्ताच उचलून ती खात होती आणि माझं लक्ष पटकन गेलं म्हणून, नाहीतर इतकं जास्त इन्फेक्शन होतं, लेकरं बिमार पडतं आणि ना मग दवाखान्याची चक्कर काटावं लागतात. आता इथे म्हटलं चला झाडून वगैरे घेऊया, कारण की सकाळपासून घर वावरच होतं, झाडलं काय नव्हतं, बाकीचीच कामं पुरत होते एकसारखे. आणि फरशी पण पुसायची होती मला, पण थकल्यासारखंच वाटत होतं आज, कारण की ना म्हणजे सकाळपासून एकसारखं मी अशी बसलीच नाही आहे, म्हणून मग मला असं वाटत होतं की फरशी नंतर आपू होईना पुसूया. आणि इथे आपू इतकी मधामधात करते ना, आणि तिचं चालू राहते सू केली की परत चड्डी काढायची, आणि जेव्हा ना कोणाचा व्हिडिओ कॉल येईल, जेव्हा कधी काही असेल ना, तेव्हा तिची चड्डी काढलेलीच असते. म्हणजे ते मधामधातच असं होऊन जातं. तर आता पण मला व्हिडिओ घ्यायचा होता, तर तिची चड्डी काढलेली होती, पण टी शर्टने काय तेवढं हे केलं नाही. आणि कधी कधी काय होतं ना, हे व्हिडिओ टाकला ना तर ते यूट्यूबवाले घेत नाही, ते हे करून टाकतं, परत एडिट करून टाकावं लागतं. लहान मुलांना तसं दाखवायला चालत नाही, त्यामुळे पण ते खूप जास्त पुरतं.
इथे झाडून वगैरे काढलं ना की असं वाटतं लगेच फरशी पुसून घ्यावं, पण मी स्वतःला समजून घेते की किती काम करशील आता, बस कर. कारण की एकसारखी कामं ना म्हणजे कामं करायला थकवा नाही येत, पण आपूला सांभाळून करायला ना खरं जीव जातो. कारण की ती म्हणजे आता मी समोर झाडत नेते आणि तुम्ही म्हणजे मी जर दाखवलं ना तिकडे कॅमेरा करून, ती पूर्ण तशाला तसं घर करत आणते. म्हणजे असं काहीतरी आमच्या घरात सुरू राहतं. आता हिचे पप्पा, आपूचे पप्पा म्हणतात एवढं कामाचं वेडं लावून नाही घेऊ माणसाने, जसं आहे तसं राहू द्यायचं, खाण्यापुरतं करायचं आणि बसायचं. पण हे माझ्याकडून होत नाही, ते काय माहिती, मला सवय आहे पहिल्यापासून. तर चला जाऊ द्या, माझी बडबड बंद करते. इथं आपूचे आजोबा आले होते, त्यांनी तिच्यासाठी ना टी शर्ट आणले होते, जसे की माझे पप्पा आले होते, त्यांनी टी शर्ट आणले होते 2-3 तिला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.